नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण तुळजापूर तालुक्यामध्ये प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय जाणून घेऊ. आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. सचिन अरुण नन्नवरे, आरळी खुर्द, तालुका तुळजापूर. तुम्ही ही लागवड जी केली ते अंदाजे किती दिवस झाले ह्याला लावून? 8 महिने झाले. 8 महिने झाले. तर 8 महिन्याच्या मानाने झाडाची ग्रोथ कशी वाटते? चांगले मस्त आहे. ग्रोथ नंबर 1 आहे, काय नाही. आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला शेड्यूल देत होतो त्याप्रमाणे ह्या बागेचं ॲक्युरेट काम होत गेलंय. हो. फक्त आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये पाण्याची अडचण आली 15 दिवसासाठी. 15-20 दिवसासाठी. हम्म. पण बाग जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे ती एकदम चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. एकदम जसं सांगन तसं काम केलं आहे ह्यांनी. आणि सतत अपडेटमध्ये राहायचे की आता इथपर्यंत पूर्ण शेड्यूल झालं आहे सर, आता नंतर काय करू. आता ज्यावेळेस 8 महिन्याखाली आपण ह्या रोपाची लागवड केली होती त्याच्यानंतर तुम्ही पहिला शेंडा ह्याचा कधी कट केला? 1.25 फुटाला. 1.25 फुटाला पहिला शेंडा कट केला. हम्म. त्याच्यानंतर हे अशा ब्रँचेस डेव्हलप झाले. त्याला पहिल्यांदा सुरुवातीला एक 4 ब्रँच आल्या. त्याच्यानंतर 4चा शेंडा मारला. 4चा किती दिवसाने मारला अंदाजे? पुन्हा नंतर 1 महिना 2 एक महिना, सव्वा महिन्याच्या, सव्वा 1.5 महिन्याच्या गॅपमध्ये. महिने. मग असं करत करत आम्ही आता 4 वेळा शेंडा ह्याचा कट केलाय. हम्म. बरोबर. 4 वेळेस. 4 वेळा शेंडा कट केलाय. अशा पद्धतीनं झाड डेव्हलप झालंय, एकदम व्यवस्थित डेव्हलप झालंय. आता ह्याची आपल्याला छाटणी करून घ्यायची. तर आता 1 जुलैला आपण ह्याची छाटणी करतोय. तर हा जो माल आहे तो आपला माल साधारण डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेनंतर चालू होईल. 1-2 कटिंग डिसेंबर महिन्यात जातील ह्याच्या. पण सुरुवातीच्या 1-2 कटिंगला माल कमी निघत असतो आणि ज्यावेळेस रेट वाढत वाढत जातील बरोबर रेटच्या भरात हा माल चालू होईल. ज्यावेळेस संक्रांतीला हा माल एकदम भरात चालू होईल, रेट चांगले मिळतात त्या टायमाला. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये द्राक्ष चालू होईल. आणि समजा 15 मार्च नंतर जे बाजारामध्ये द्राक्ष येतात ते गोड लागतात. आणि द्राक्ष आणि नंतर आंबा ओव्हरलॅप होतो. आणि तसं त्या पटीत पिरोला मार्केट नंतर रेट, त्यानंतर पिरोला मार्केटमध्ये रेट त्या पटीत भेटत नाहीत. तर रेट भेटण्याचा जो टायमिंग आहे ते 15 डिसेंबर ते 15 मार्च हा आहे. ह्या पिरियडमध्ये आपणाला रेट भेटण्याची शक्यता असतेच. आणि माझी स्वतःची सुद्धा प्रत्येक वर्षी बाग ह्या पिरियडमध्ये मी आणतो. आता 1 जुलैला आपण छाटणी केली आणि त्याच्यानंतर आपण ह्याचा फुटवा निघाल्यानंतर समजा कळीपासून 3 पानं ठेवून आणखी एकदा शेंडा कट करतोय. तर तो बहार आपल्याला आणखी मार्च नंतर भेटन. मग मार्च नंतर जर बहार भेटला समजा तर तो थोडासा कमी जास्त रेटमध्ये जाईल, पण आपल्याला 2 बहार एका छाटणीमध्ये भेटून जातील. अशा पद्धतीचं आपण नियोजन करतोय. मग दुसऱ्या बहारात आपल्याला एकरी 10 टन माल निघाला, पहिल्या बहारात 20 टन माल निघाला, तर एकरी 30 टनाचं ॲव्हरेज आपलं पिरोमधून तुटतंय. आणि 10 टनाचं जे मिळणारे पैसे आहेत ते पूर्ण खर्चाला गेले तरी 20 टनाचे पैसे आपल्याला जरी 40 रुपयाने विकला तरी 4 2 8 म्हणजे जवळपास 5 लाख प्लस उत्पन्न आपलं 100% इथं होतंच. फक्त शेतकऱ्याची मेहनत व्यवस्थित पाहिजे. सांगल ते काम टायमाच्या टायमाला ह्यांच्यासारखं ते झालं पाहिजे. तर आता ह्या बागेची आपण छाटणी करणार आहोत. तर आपणाला छाटणी करताना ह्याची पेन्सिल साईज काडी छटायची असते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पेन्सिल साईज काडी अशी छाटणार आहे. जर आपल्याला काड्याची संख्या भरपूर भेटत असेल, साधारण 50 प्लस जर काड्या भेटल्या तर 100च्या पुढं फळं आपल्याला मिळत असतात. आणि डेरेदार आकारात झाड व्हावं अशा पद्धतीने ते झाड आपल्याला बनवायचं असतं. आणि झाडामध्ये काही ठिकाणी अशा अंगावर फांद्या असतात छोट्या छोट्या, तर ती फांदी सुद्धा ज्या ठिकाणी आपण फांदी स्टॉपिंग करत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी लहान फांदी असेल ती प्रत्येकच फांदी स्टॉप करून घ्यायची. आणि छाटणी केली की लगेच आपणाला इथ्रेल आणि क्युराक्रोनची फवारणी करून घ्यायची. तर इथ्रेलचं जे प्रमाण आहे ते 5 मिली आणि क्युराक्रोन 5 मिली अशी एक फवारणी पहिली करून घ्यायची. त्याच्यानंतर बोर्डो लगेच दुसऱ्या दिवशी.
बोर्डो अर्धा टक्क्याने फवारून घ्यायचं. आता बोर्डोचं अर्धा टक्क्याचं जे मिश्रण आहे ते कसं बनवायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ मी युट्यूबच्या माध्यमातून शेअर केलेला आहे. आपणाला तो व्हिडिओ इंस्टाग्रामला सुद्धा पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं डेरेदार असं झाड आपणाला बनवायचं आहे. आता अशी झाडाची लाईनमध्ये भिंत तयार करायची असते. जो साईडला येणारा विस्तार आहे झाडाचा तो आत दाबायचा असतो. तर ह्या फांद्या जास्त लांबू द्यायच्या नाहीत, त्या साईडच्या आहेत ती. तर असं व्यवस्थित डेरेदार आणि अशी लाईनमध्ये भिंत कशी होईल अशा पद्धतीचं आपणाला झाड छटणी करून बनवून घ्यायचं आहे. आता आपण ह्या 2 फवारण्या केल्या समजा पहिल्या, की तिसरी फवारणी जी आहे ती सल्फरची करून घ्यायची. सल्फरमध्ये आपणाला कोसावेट नावाने सल्फर भेटतो. तो 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात त्याची सुद्धा झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत सर्व भागात औषध फवारणी करून घ्यायची आहे. तिसरी फवारणी म्हणजे 3 फवारण्या लगातार करून घ्यायच्या आणि फवारण्या झाल्यानंतर लगेच दोन्ही झाडांच्या मध्ये 1-1 कॅरेट शेणखत टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडासा बेसल डोस टाकायचा रासायनिक खताचा आणि मातीची भर करून घ्यायची. आणि पहिल्यांदा ह्युमिक ॲसिड 1 किलो 200 लिटर पाण्यात मिसळून ते ड्रीपद्वारे सोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी 13-40-13 एकरी 5 किलो प्रमाणामध्ये ड्रीपमधून सोडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 12-61 आणि 13-40-13 हे एकरी 2 ते 3 किलो आलटून पलटून जवळपास 20 दिवसापर्यंत 20 दिवस ते 1 महिना ठेवायचं. तेच चालू ठेवायचं कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आपणाला ड्रीपद्वारे सोडून घ्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट बोरॉन एकरी 5 किलो 10-10 दिवसाला ड्रीपद्वारे सोडून घ्यायचं आहे. त्याने आपणाला जे निघणारी कळी आहे ती चांगली निघायला मदत होईल. त्याच्यानंतर जी सेटिंग अवस्था असते त्या सेटिंग अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपली बाग येईल तर सेटिंगसाठी आपणाला झिंक आणि 12-61 देणं आवश्यक आहे. म्हणजे झिंक एकदा द्यायचं, त्याच्यानंतर 12-61 द्यायचं. त्यावेळेस फुल फुटल, पूर्ण फुल उमलल, परागीभवन ज्यावेळेस मधमाशी बागेमध्ये फिरत असेल त्यावेळेस एकरी 7 किलोने 1 डोस 12-61 करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 042-47 इंडिकेम कंपनीचं त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. तर ते सुद्धा एकरी 5 किलो आपणाला ड्रीपद्वारे सोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जवळपास 2 महिन्याचा हा शेड्यूल आपण पेरू बागेला करायचा आहे. आणि फवारण्यामध्ये आलटून पालटून 1 कीटकनाशक 1 बुरशीनाशक. फक्त कीटकनाशक फवारताना सेटिंग अवस्थेमध्ये मधमाशी डिस्टर्ब होऊ नये अशी कीटकनाशक फवारायची. तर अशा पद्धतीनं पेरू बागेचं जे छाटणीचं आणि छाटणीनंतरचं व्यवस्थापन आहे ते करून घ्यायचं आहे. धन्यवाद.